नमस्कार, कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे. रंगीबेरंगी आकर्षक राख्यांनी फुलली बाजारपेठ. कंधारची व्यापारी काय म्हणाले बघूया. नमस्कार सर. हे जे काय आता आपलं रक्षाबंधनचा सण सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता जे बाजारपेठ खुललेली आहे, तर तुम्ही हे स्टॉल वगैरे आपले रक्षाबंधनचे राखीचे स्टॉल कधीपासून लावता? हे आता दरवर्षीप्रमाणे आम्ही किमान 8 ते 10 दिवस अगोदर लावतो, सुरुवात करतो आम्ही पूर्ण सेटअपची. अच्छा. पण ह्या वर्षी जरा जास्त मार्केट राहील ह्या हिशोबाने, म्हणजे दरवर्षीच्या पैसा प्रोग्राम प्रमाणे आम्ही यावर्षी हा काढून ठेवलेला आहे या ठिकाणी. लास्ट इयर पेक्षा ह्या वर्षी जो काही रिस्पॉन्स आहे महिलांचा, ते आर्थिक मंदी म्हणा का पावसाळा हे म्हणा, पण त्यामुळे ह्यावेळेस तेवढा काय असा रिस्पॉन्स नाही जाणवला. अच्छा. माल तर भरपूर खरेदी केला, पण त्या पद्धतीनं काही सेल नाही, विक्री नाही तसं. पण तुमच्या माहितीसाठी सर, आजकालचे भाऊ बहिणीला गिफ्ट देणं बंद केलेत, त्यामुळे काही फरक पडला असं काय वाटतंय का? नाही, तसं काही नाही. प्रेम महत्वाचं आहे, गिफ्ट हे महत्वाचं नाही. बहिणीसाठी भावाचं प्रेमच हे महत्वाचं आहे आणि भावाला तेच महत्वाचं आहे. धन्यवाद सर. आपला जो आता हे राखीचा स्टॉल टाकता तुम्ही, तर किती वर्षापासून हे तुमचा स्टॉल टाकायचं सुरू आहे? येत्या भया हे आपलं सिजनेबल सगळे आपले हे असतात, सिजनेबल आपण सगळे व्यवसाय करतो. त्याच्यामध्ये त्या 25 वर्षापासून आपली दुकान आहे शिवाज चौक कंधार येथे. पण सगळं आपण गणपती वगैरे सगळे राखी वगैरे आपले पूर्ण सिजनेबल 10-12 जणांचा स्टॉक आहे आपला. अच्छा, ठीक है, धन्यवाद। हेलो भैया, आप ये राखी का जो स्टॉल लगाते हैं वो कब से लगाते हैं? भैया 2-3 साल से लगाते हैं हम। 2-3 साल? हाँ, 2-3 साल से लगाते हैं। मतलब गए साल में ये साल में कुछ फर्क है कि नहीं? आप फर्क तो है, पिछले साल का अच्छा था इससे, ये बारी को भी, लेकिन ये अच्छा ही से बोलना पड़ता समझो। ये बारी को दुकान हम बहुत से लग गए वाले, मतलब व्यापार में ये बारी को फर्क है? फर्क है, थोड़ा फर्क। ऐसा, ठीक।